नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अजून एक वडकीचं मैदान आणि ज्या मैदानाला मथुर कायम गुलालात राहतो अशी ख्याती आज परत एकदा दत्त जयंतीचं मैदान वडकीचं आणि महान भारत केसरी मथुर आज परत एकदा गुलाल घेतलेला आहे. दादा नमस्कार, काय आनंद आहे आज? खूप आनंद आहे. म्हणजे बोलावं तेवढं कमीच आहे, या चेहऱ्यावरून दिसतंय. कशा पद्धतीने नियोजन झालेलं आजचं? खूप दिवस तळमळ झाली होती गुलालाची. हां, खूप दिवसापासून असं वाटत होता काय 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 चाललंय, काय संपतोय, काय आपण काय संपलोय काय क्षेत्रामध्ये. पण आपल्यावर स्वतःवर आत्मविश्वास होता आणि याच्यावर तर एवढा विश्वास आहे तर मला माहिती आहे हा एक कोणतं तरी मैदान मला मारून देईल आणि तिथे जिथे नाव आपला होता तिथेच त्या शिखरापर्यंत वापस उंचावर नाही. अशा कानावर गोष्टी आले काय की बाबा आता जरा कमी आलाय मथुर किंवा गुलाल नाही घेतला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये किंवा ज्यांना मोठे केले त्यांनी पैरा नाही दिला तेव्हा वाईट वाटलं खूप. ज्या लोकांना, ज्या बैलगाडा मालकांना त्यांच्या आदात असताना त्यांना मोठे केले आम्ही. या मथुरनी जेव्हा रिक्समध्ये पळायचा ना तेव्हा मथुरनी त्यांना मोठे केलेले आहेत. त्या बैलगाडा मालकांनी दिलं नाही ना तेव्हा इथे लागलं, कारण की त्यांचे पैरे पण नव्हते झाले. त्याच्यामुळे बाकी काय तो काय ते त्यांनी त्याचं टाकून दिलेलं आहे. दादा, बाळू ड्रायव्हर मांडवेचा म्हणजे एकदम जबरदस्त ड्रायव्हर आहे आणि आज गटाला आणि सेमीला कशा पद्धतीने गाडी चालवली? कारण तुम्ही पाहतच असाल, तुम्ही लाईव्ह मध्ये बघत असाल. थोडासा बालू ड्रायव्हरांना थोडीशी म्हणजे थोड्या काही गोष्टी मी सांगितलेल्या, पण ते थोडासा कुठेतरी मी त्याला सांगितल्या त्या गोष्टी नंतर सेमीच्या टायमाला चांगल्यापैकी केल्या. गटाला गट खुलाच झाला पण सेमीला शेवटी सगळे टॉपचेच होते. त्याच्यामुळे मग कोणतीही स्पर्धा नाही, तुम्ही आधीच म्हटलं नाही, पण सगळ्यात टफ सेमी मथुरची होती. पण त्याला बालू ड्रायव्हरांना आहे ना स्वतःवर खूप आत्मविश्वास आहे. मी त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो, चर्चा करत होतो ना, तेव्हा ते स्वतःच्या कॉन्फिडन्समध्ये होते खूप. म्हणजे ते बोलत होते मला गाडी मागे राहिली तरी पुढच्या रानाला दोन्ही बैल पळणार आहेत, दोन्ही नंदी का निघेल गाडी. तर मी पण बोलतो त्याला कुठे मागे पुढे बघूच नको, अजून 50 फूट गाडी पुढे हाकल तरी चालेल, रान मोठा आहे इथे आवरायला. कॉन्फिडन्स महत्वाचा असतो बैलगाडी क्षेत्रात 100%. जसं तुम्हाला कॉन्फिडन्स मथुरवरती आहे तसं बाळू ड्रायव्हर यांना पण कॉन्फिडन्स होता की आज बालू ड्रायव्हर तर मी कधीच बघितलं नव्हतं. आज अखंड महाराष्ट्रात चर्चेत आला बालू ड्रायव्हर. याच्या आधी मी खरं सांगतो, खोटं कशाला बोलायला, माझा परिचय नव्हता त्यांच्याशी. पण तो पोरगा आहे आणि एवढे बोलले मला का ज्या गाड्या पळत नाही त्या गाड्या, जे बैलांना रग आहे, जिद्द आहे पळायची, ते बैल मी पळू शकतो. म्हणून त्यांच्यात मला तेवढं चांगलं पण वाटलं आणि त्यांची भूमिका चांगली आहे का जे पैसे आपल्याला भेटतील त्याच्यामध्ये घरचं ते पैशांपासून व्यापार कसा होईल, घरातले पैसे कसे वाढतील, धंदापाणी कसा करता येईल, या सगळ्या गोष्टी आपण. किती दिवसाची प्रतीक्षा संपली आज? माल गेल्यात असल्यानंतर मग काय, म्हणजे ते 60 दिवस रोज नॉनव्हेज खाणारा व्यक्ती, रोज काही गोष्टी असतील माझ्या जीवनामधल्या करणारा व्यक्ती, 60 दिवस 11 वर्ष झाले सगळ्या गोष्टी पाळतो. देव पण आहे ना, बघतोय ना. अय्यप्पा स्वामीने ऐकलं तुमचं आणि जाऊन बघा एकदा शबरीमलाला. साक्षात देव बघायचं असेल तर जाऊन या शबरीमलाला. करोडोनी भक्त असतात, लाखोनी भक्त असतात. जाऊन या एकदा. जीवनामध्ये जर जगायचं असेल ना आपल्याला तर आपण देव बघितला पाहिजे. दादा, शेवटचा प्रश्न विचारतो. दोन्ही बैल पळलं तरी या बैलगाडी शर्यतीत गुलाल साध्य होतो. रायफलबद्दल काय सांगाल? रायफलबद्दल काय पॉझिटिव्ह दिसले तुम्हाला आज? दोन्ही पब्लिकचे खट आहेत ना. रायफलला आताच्या डेटला सगळ्यात म्हणजे चांगल्यापैकी स्पीड आहे रायफलला. रायफलला स्पीड खूप चांगला आहे ना. त्यांना खूप आनंद झाला पळून मथुरसोबत आणि मलाही त्यांच्यासोबत पळून आनंद झाला. माझी इच्छा पण तीच होती जी पिंटू भाऊनी आपला त्यांचा पैरा कॅन्सल करून मला दिला. मग पिंटू भाऊचे खूप आभार व्यक्त करतो मी. आमचा गुलाल झाला तरी आम्ही पिंटू भाऊच्या घरी जाणार मथुरला घेऊन. धन्यवाद.